जय महाराष्ट्र मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजेच आयकर विभाग पुणे येथे परमनंट सरळ सेवा भरती निघाली आहे. पोस्ट तुम्ही बघू शकता, स्टेनोग्राफर झालं, मल्टीटास्किंग स्टाफ झालं, टॅक्स असिस्टंट झालं, यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. महत्वाचं म्हणजे तुमचं 10वी झालंय, 12वी झालंय, ग्रॅज्युएशन झालंय तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि पोस्टनुसार इथे पात्रता पण वेगवेगळी असणार आहे. आणि आजच्या व्हिडिओत तेच तुम्हाला समजून सांगतोय, कारण की फॉर्म भरणं सुरू झालंय. मग कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे हे अपडेट आलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता, यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ही यांची अप्लाय करायची लिंक आहे. जसं की तुम्हाला इथे दिसून जाईल, ज्या पण भरती निघतात त्याची इथे नोटिफिकेशन येते आणि ही यांची ऑफिशियल PDF आहे. बघा, कार्यालय प्रधान मुख्य आयकर आयुक्त पुणे या ठिकाणी ही भरती निघाली आहे. तुम्ही ते ऑफिस पण बघू शकता, यांचं कुठे आहे, पुण्यामध्ये ऑफिस आहे. 10/8/2026 रोजी अपडेट आलाय, लेटेस्ट अपडेट आहे. हा यांचा नोटिफिकेशन नंबर आहे. तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या पोस्टसाठी भरती होते. तर स्टेनोग्राफर ग्रेड 2 6 वॅकन्सी आहे. लेवल 4चा आपल्याला इथे सॅलरी मिळते, म्हणजे 81,000 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते. टॅक्स असिस्टंट यासाठी 40 जागा आहे, 81,100 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते. आणि मल्टीटास्किंग स्टाफ जे की फक्त 10वी बेसवर आहे, यांच्यासाठी 39 जागा आहे आणि 56,000 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते. म्हणजे टोटल 85 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. त्यानंतर आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघून घेऊ, म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकताय, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे. तर स्टेनोग्राफर ग्रेड 2 यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर 12वी पास किंवा सिमिलर शिक्षण झालं पाहिजे, म्हणजे 10+2 10वी+2 म्हणजे 12वी झालंय किंवा 10वी नंतर तुमचा डिप्लोमा झालाय किंवा ग्रॅज्युएशन वगैरे झालंय तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. टॅक्स असिस्टंट या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुमची डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून किंवा सिमिलर एज्युकेशन तुमचं झालेलं आहे तरी अप्लाय करू शकताय. आणि मल्टीटास्किंग स्टाफसाठी 10वी तुमचं झालेलं आहे किंवा इक्विव्हॅलंट झालं म्हणजे ITI वगैरे जरी झाला असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके. त्यानंतर इथे दिले हाऊ टू अप्लाय, यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरूनच आपण आपली जी PDF आहे ती डाउनलोड करू शकतोय. इथे लॉग इन करून आपण इथे अप्लाय सुद्धा करू शकतोय. महत्वाच्या तारखा समजून घेऊन, नोटिफिकेशन 10 तारखेला आली आहे. 15/8 म्हणजे 15 ऑगस्ट पासून फॉर्म भरणं सुरू होत आहे. शेवटची तारीख लास्ट डेट असणार आहे 15 सप्टेंबर, म्हणजे टोटल 1 महिना आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मिळतोय. आता अजून यांनी सिलेक्शन क्रायटेरिया दिलाय, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, यामध्ये प्रत्येक पोस्टसाठी काही ना काही क्रायटेरिया आहे, तर तो समजून घेऊ. जसं की तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. पहिलं प्रेफरन्स कोणाला दिलं जाणार आहे, जे भारतासाठी खेळ, जसं की बघा, दोज कॅन्डिडेट हू हॅव रिप्रेझेंट कंट्री, म्हणजे ज्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे कुठल्याही स्पोर्ट्समध्ये त्यांना इथे संधी मिळेल. पहिली संधी त्यांच्यासाठी आहे. दुसरी संधी, ज्यांनी रिप्रेझेंट केलंय स्टेटला, म्हणजे महाराष्ट्र राज्याकडनं तुम्ही खेळलेलं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय, तुम्हालाही प्रेफरन्स मिळेल. तिसरी प्रेफरन्स आहे, ज्यांनी युनिव्हर्सिटी लेवलच्या ज्या इंटर कॉम्पिटिशन स्पर्धा होता त्यामध्ये त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट केलंय, तेही करू शकताय. चौथा आहे, तुम्ही स्टेटला केलेलं आहे खेलो इंडियाचे जे गेम कॉन्टेस्ट होते त्यामध्ये जर तुम्ही 18+ होता आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, रिप्रेझेंट केलं होतं, तुमचा 3rd प्लेस आली होती फायनलमध्ये, तुम्हीही करू शकताय. फिफ्थ प्रेफरन्स दिलं जाणार आहे, ज्यांनी स्टेट स्कूल कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं, 3rd पोझिशन तुमची आली होती तरी करू शकताय. आणि 6 दिलेलं आहे, दोज हू रिप्रेझेंट अ स्टेट युनियन टेरिटरी स्टेट स्कूल टर्म्स ॲट लेवल मेन्शन B किंवा E मध्ये तरी तुम्ही करू शकता. म्हणजे थोडक्यात तुम्ही स्पोर्ट्स पर्सन आहात तर तुमच्यासाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कारण की इथे तुम्हाला कुठलीही एक्झाम वगैरे नाही आहे. डायरेक्ट तुम्ही जे पण स्पोर्ट्स केलाय त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होतंय. मग कुठल्या स्पोर्ट्ससाठी किती जागा आहेत ते समजून घ्या. जसं की ॲथलीट तुम्ही आहात तर 20 जागा आहे, मेल 10 फिमेल 10. बॅडमिंटनमध्ये केलं आहे तर 2 जागा आहे. बास्केटबॉलमध्ये 5 जागा आहे. बॉक्सिंगमध्ये 1 जागा आहे.
त्याच्यानंतर बघू शकता कॅरम झालं, त्याच्यानंतर बघा भरपूर सारे तुम्हाला इथे दिसून जाईल. जसं की चेस, क्रिकेटमध्ये केलंय, हॉकीमध्ये केलंय, कबड्डीमध्ये केलंय, पॅरास्पोर्टमध्ये केलंय, स्विमिंगमध्ये केलंय, टेबल टेनिसमध्ये केलंय. त्यानंतर अजून मोठी लिस्ट आहे जसं की टेनिस झालं, व्हॉलीबॉल झालं, रेसलिंग झालं, योगासनं सुद्धा तुम्ही केलंय. तर अशा प्रत्येकासाठी मेल, फिमेलसाठी ही जागा असणार आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. तुम्हाला एक्झाम न देता स्पोर्ट्स पर्सनच्या बेसिसवर तुम्हाला पर्मनंट सरकारी जॉब मिळतो, ते पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळे जे तुमचे फ्रेंड्स आहेत, ज्यांनी नक्कीच आपल्या स्टेटला म्हणा, युनिव्हर्सिटीला म्हणा किंवा देशाचं नेतृत्व केलेलं आहे, नक्की त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे. कारण की ते कॉम्पिटिशन कमी असणार आहे. कारण की जे पण स्पोर्ट्स पर्सन आहे, त्यातल्या त्यात भारतीय आहे, त्यातल्या त्यात या वयामध्ये येतात. म्हणजे तुमचं वय 18 ते 27 पाहिजे. 1/1/2026 रोजी एज कॅल्क्युलेट केलं जात आहे. टॅक्स असिस्टंटसाठी पण 27 आहे आणि 10वीच्या बेसवर 18 ते 25 आहे. पण कॅटेगरीत नसाल, जसं की एस-सी, एस-टीसाठी 5 वर्षाची सूट आहे, ओबीसीसाठी 3 वर्षाची सूट आहे, तर एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला इथे मिळतंय. अप्लाय कसं करायचं, तर बघा यांची वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये मिळून जाईल. त्यांची जी वेबसाईट आहे त्यावर आपल्याला ओपन करायचं आहे, आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. तर अशा प्रकारे हे सबमिशन असणार आहे. ₹200 ते फी ठेवलेली आहे. फी पण खूप काही जास्त नाही आहे. त्यामुळे जे पण स्पोर्ट्स पर्सन आहे, परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजेला आहे, तर नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे. आपल्या चॅनलवर आपण भरपूर सारे अपडेट आणतो, जसं की बँकिंग रिलेटेड वॅकन्सी झाल्या. त्याच्यानंतर इथे बघा बँकिंग रिलेटेडच आहे. सी मध्ये तुम्हाला जॉबला लागायचं तर इथे सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर बघू शकताय अजून भरपूर साऱ्या रेल्वेत लागायचं आहे, कस्टमर सर्व्हिस प्रायव्हेट जॉब पाहिजे आहे, इस्रोमध्ये लागायचं आहे. तर अशा अनेक साऱ्या वॅकन्सीज कंटिन्युअसली तुम्हाला आणतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.